दिवंगत सेनाप्रमुख बिपिन रावत यांचं कटआउट उत्तराखंडमधल्या एका काँग्रेसच्या रॅलीमध्ये वापरलं गेलं आणि त्याच्यावरून एक आता चर्चा आणि वादळ त्याच्या निमित्तानं सुरू झालेलं आहे. तुम्ही ही सगळी परिस्थिती लक्षात घ्या. एरवी एखाद्या सेनाप्रमुखांचं तुम्ही असं कटआउट वापरलेलं असतं तर तो थोडासा वेगळा चर्चेचा विषय झाला असता. मुद्दा असा होता की बांगलादेशच्या निर्मितीला 50 वर्ष पूर्ण झाले म्हणून तो विजय दिवस साजरा करण्याचा तो मुद्दा होता. आणि आता उत्तराखंडमध्ये निवडणुका तोंडावरती आहेत, येऊ घातलेल्या 1-2-3 महिन्यामध्ये. राहुल गांधी यांनी तिथं जी प्रचारसभा घेतली उत्तराखंडमध्ये, आणि बिपिन रावत उत्तराखंडचे आहेत त्याच्यामुळे त्यांचं कटआउट वापरणं एक वेळ आपण समजू शकतो. पण ह्याच्यातला टीका कशामुळे होती आहे की यापूर्वी याच काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांनी बिपिन राऊत यांच्यासाठी गली का गुंडा, सडक का गुंडा असा शब्द वापरलेला होता आणि दुर्दैवाने त्याच्यावरती कुठलीही कारवाई संदीप दीक्षितांवर झाली नाही. वारंवार जेव्हा काँग्रेसच्या प्रवक्त्यांना नेत्यांना ह्याच्यावरती विचारणा केली गेली, आताही टाइम्स नावनी ते अतिशय चांगली चर्चा घेतली होती. तहसीन पुनावालांनी सांगितले की नाही राहुल गांधींनी निषेध केला. निषेध कसा व्यक्त केला? राजकारण्यांनी अशी भाषा वापरू नये असा एक गुळगुळीत शब्द त्यांनी वापरला. त्याचं बातमी आली, संपलं. म्हणजे जो पक्ष सेनाप्रमुखांना गली का गुंडा असा शब्द वापरतो आणि तेच आता मतांसाठी त्यांचं कटआउट वापरतात आणि तेही मोठ्या आकारातलं, त्याचं आम्ही फोटो छायाचित्र आम्ही वापरत आहोत, इथे तुम्ही बघा जरूर. राहुल गांधीपेक्षा ते कटआउट मोठं आहे आणि इंदिरा गांधी, असे 3 त्यांनी कटआउट लावले होते. आता दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला वारसा काय सांगायचा आहे की तुमच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ज्यांनी हे कठोरपणे सैनिकी कारवाई करून, लष्करी कारवाई करून हा पाकिस्तानचा तुकडा पाडला आणि त्यांना धडा शिकवला. चांगली गोष्ट आहे. मग तुम्हाला तो वारसा सांगायचा. तुम्ही नेहरूंचं कटआउट वापरलेलं नाही, कारण की नेहरूंनी कसं गुळमुळीत धोरण स्वीकारलेलं होतं आणि चीनच्या बाबतीत काय झालं आणि त्याच्यामुळे तो अक्षय चीनचा तसा प्रदेश कसा गिळंकृत केलेला आहे हे सगळ्यांना माहिती. तुम्हाला तुमचं वारसा इंदिरा गांधीचा दाखवायचा आहे की ज्यांनी कठोरपणे लष्करी कारवाई करण्याचं धाडस दाखवलं किंवा त्यांना असं त्या पद्धतीनं सेनेच्या पातळीवरती त्यांचे निर्णय कसे ठामठोक होते. आता मुद्दा समोर असा आहे की ही जी आजची काँग्रेस आहे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी ह्या कुटुंबामध्ये अडकलेली, यांनी असे निर्णय यापूर्वी कधी दाखवलेले आहेत? यांच्या काळामध्ये सेनेच्या मानसिकतेचं खच्चीकरण करण्याचं सगळ्यात मोठं काम झालं. ह्याचे वारंवार पुरावे समोर आलेले आहेत. म्हणजे तुम्ही जुने जाऊ द्या, आत्ताचेच काही ताजे असलेले घटनाक्रम लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा उरी आणि बालाकोट याच्यावरचे हल्ले झाले, म्हणजे ते एअर स्ट्राईक झाले, सर्जिकल स्ट्राईक झाले, या सगळ्याच्या पठाणकोट या सगळ्याच्या बाबतीमधली शंका कोणी व्यक्त केलेली होती? ह्याच काँग्रेस पक्षांनी आणि ह्याच विरोधकांनी अशी शंका वारंवार व्यक्त केली होती की हे खोटं आहे, ह्याचे पुरावे द्या, हे घडलेलंच नाही. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती जाणीवपूर्वक भाजपने हे केलेलं आहे. ह्याचं काय खंडन भाजपच्या पातळीवरती करायचं असेल ते भाजपचे प्रवक्ते करतील, आम्ही त्याच्यामध्ये शिरत नाही. पण जो पक्ष वारंवार अशा पद्धतीनं सैन्याचं मानसिक खच्चीकरण करतो. अजून एक त्याच्यातला मुद्दा असा होता, गुलाम नबी आझाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काश्मीरमधले, ते असं म्हणले होते की या सुरक्षा दलांनी, सैनिकांनी अतिरेक्यांपेक्षा जास्त काश्मीरींना मारलेलं आहे. आता अशी जी विधानं आहेत किंवा जेव्हा स्टोन पेल्टिंग, दगडफेक केल्या जात होती तेव्हा हे सगळे दगडफेक करणाऱ्यांच्या बाजूने होते. अतिरेक्यांना जेव्हा कंठस्नान घातलं जातं आणि शोधू अतिरेकी मारले जातात, किंवा आपल्याकडे पाहिलं तर लष्कर किंवा पोलिसांच्या कारवाईमधून जेव्हा नक्षलवादी मारले जातात, हे सगळे पुरोगामी काँग्रेस तेव्हा त्यांची बाजू घेतात, जे मेले त्यांची. पण हे करत असताना ज्या आपल्या जवानांना ते शहीद झाले त्यांच्याबद्दल यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाहीत. हा त्याच्यातला अडचणीचा विषय आहे. दुसरा एक गंभीर मुद्दा असा होता की संसदेमध्ये जेव्हा आपल्या सीमावर्ती प्रदेशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल संरचना कशा चांगल्या मजबूत असावा असा विषय चालू होता, तेव्हाचे तत्कालीन संरक्षण मंत्री A.K. अँटनी यांनी लोकसभेमध्ये जाहीर सांगितलेलं आहे की सीमावर्ती प्रदेशात विशेषतः POK आणि तो जो भाग आहे ना बाकी काश्मीरचा, या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरल कमकुवत राहू द्या, असंच शासनाचं धोरण आहे. म्हणजे ज्या ठिकाणी सैन्याला हालचाली करायच्या आहेत त्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सैन्याला कवायत करावं लागते, काम करावं लागतं. त्या ठिकाणी रस्ते नाहीत, त्या ठिकाणी एअरस्ट्रीप म्हणजे विमानतळ नाहीत, हेलिपॅड नाहीत, त्या ठिकाणी बांधकामं किंवा पूल नाही आहेत नद्यांवरती आणि ह्याच्यावरती, किंवा बोगदे केलेले नाही आहेत. संरचनेच्या बाबतीमध्ये आम्ही असं धोरण स्वीकारलेलं आहे की ती कमकुवतच राहिली पाहिजे, असं अधिकृतरित्या तुमचा संरक्षण मंत्री भर लोकसभेमध्ये सांगतो. आणि इकडं तुम्ही आता मतांसाठी
त्याच सेना प्रमुखांच्या दिवंगत झाल्याच्या नंतरचा कटआउट वापरता, हा त्याच्यातला विरोधाभास आहे. अजून एक मुद्दा जो गंभीर असा आहे की जेव्हा आपल्याकडे शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये 2008चा मुंबईचा 26/11चा हल्ला झाल्याच्या नंतर आपण प्रतिक्रिया का व्यक्त केली नाही, हे जे आता नवीन जे सगळे सेना प्रमुख आणि त्यांची जी पुस्तके आलीत आणि जो आरोप केला जातो की या सरकारने ठरवून नरमाईचं धोरण घेतलं, म्हणजे सेना तयार होती पाकिस्तानला चोख उत्तर द्यायला, पण यांनी आदेश दिले नाहीत असा आरोप माजी सेनेचे जे प्रमुख त्याच्यातले राहिलेले जे प्रत्यक्ष लढवय्ये आणि त्याच्यात हे राहिलेले आहेत अधिकारी ते सांगतात आता. म्हणजे तुम्ही सेनेचं खच्चीकरण मानसिक केलं. शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये राफेलच्या निमित्तानं मुद्दा असा आला की हे डील रखडवल्या गेलं. म्हणजे लवकरात लवकर आधुनिक विमानं, जेट फायटर आणि बाकीच्या गोष्टी इतर सुद्धा साधन सामुग्रीच्या बाबतीतली सुसज्जता आपल्या सैन्याची असली पाहिजे, पण ती केल्या गेली नाही. म्हणजे एक तर तुम्ही प्रत्यक्षामध्ये सेना प्रमुखांना गली का गुंडा म्हटलात. नंबर 2, तुम्ही हे सगळ्यांचं मानसिक खच्चीकरण केलं. नंबर 3, तुम्ही शस्त्रास्त्रांच्या बाबतीमध्ये आपल्या देशाची संरक्षण व्यवस्था सुसज्ज चांगली राहिली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न केल्यात. उलटं आमचं अधिकृत धोरणच आहे की संरचना आणि बाकीच्या गोष्टी कशा कमकुवत राहिल्या पाहिजे हे सांगितलं. ह्या पार्श्वभूमीवरती तुम्ही आता हे कटआउट वापरतात, हा त्याच्यातला अडचणीचा मुद्दा आहे. जे दिवंगत झाले बिपिन रावत, त्यांच्या पदाचं नाव आहे CDS, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. हे पद यापूर्वी नव्हतं. म्हणजे आपल्याकडे तीन ज्या सेना आहेत, जलसेना, नौसेना आणि स्थलसेना आपण ज्याला असं म्हणतो, पायदळ. त्याच्यानंतर ह्यांच्या प्रमुखांची नावं वेगवेगळी आहेत. एअर चीफ मार्शल असो किंवा त्याच्यानंतर ॲडमिरल असो आणि त्याच्यानंतर जनरल असो, मेजर जनरल अशी ती नावं आहेत. पण तिघांच्या मिळून प्रमुख कोण, तर त्याच्यामध्ये जो कोणी त्या तिघांमध्ये सिनियर असेल त्याला तो प्रमुख आहे असं मानण्याची पद्धत होती. पण प्रत्यक्षामध्ये सेनेला हे पद नव्हतं. काँग्रेसच्या काळामध्ये ह्या पदाचीच निर्मिती झाली नव्हती, वारंवार त्यांच्याकडून मागणी असताना सुद्धा. ही नंतरच्या काळामध्ये, ह्या मोदी सरकारच्या काळामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद तयार करण्यात आलं, त्याच्यावरती बिपिन रावतांना बसवण्यात आलं. म्हणजे तुम्ही हे पद सुद्धा निर्माण केलेलं नव्हतं, तुम्हाला त्याचं महत्त्व वाटलेलं नव्हतं. सेनेच्या बाबतीमध्ये वारंवार अशी एक भूमिका, कचखाऊ भूमिका ज्या काँग्रेस सरकारची राहिलेली आहे. आणि म्हणजे तुम्ही वारसा नेहरूंचा सांगताय, कटआउट इंदिरा गांधीचं लावतायत आणि तुम्ही वारसा मात्र कचखाऊ जे काही लष्करी धोरण स्वीकारलं त्या नेहरूंचं चालवत आहात पुढं. ही त्याच्यातली गंभीर गोष्ट होती. आणि त्याहीपेक्षा भाजप आपल्या निवडणुकीसाठी सैन्याचा वापर करतो आहे असा आरोप करणारे स्वतः कटआउट कुठल्या अधिकारामध्ये लावतायत? या सेना प्रमुखांचं कटआउट तुम्ही लावतायत. त्याच्यानंतर सेनेमधल्या त्यांचे म्हणजे फक्त शस्त्रास्त्रच नाही, त्यांना खायला कशा पद्धतीचं अन्न मिळतं आहे किंवा त्यांची राहायची व्यवस्था कशी आहे, असंख्य गोष्टी. किंवा पेन्शनच्या बाबतीत 1 रँक 1 पेन्शन हा जो मुद्दा अतिशय गंभीर झाला होता, तो काँग्रेसच्या काळात सुटला नाही. आत्ता या सरकारने, मोदी सरकारने निर्णय घेतल्यामुळे त्याच्यावरती मार्ग निघाला. मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सेनेच्या संदर्भातल्या प्रत्यक्ष त्यांचे पगार असो, त्यांचे पेन्शन असो, त्यांच्या हातातले शस्त्र असो, त्या भागातल्या संरचना असो, त्यांचं मानसिक चांगलं तुमचं त्यांचं मनोआरोग्य ठेवणं असो, असंख्य गोष्टी होत्या सगळ्या. पण वारंवार किंवा आत्ता गलवान खोऱ्यामध्ये जेव्हा चीनने हल्ला केला आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये जे फोटो रिलीज झाले अधिकृतरित्या सैन्याच्या त्या अधिकाऱ्यांनी ते सगळे छायाचित्र समोर दाखवल्याच्या नंतर सुद्धा संशय कोण उपस्थित करत होतं? राहुल गांधी. म्हणजे जे राहुल गांधी आता करोनाच्या काळामध्ये गलवान खोऱ्यातल्या सगळ्या हालचालीच्या बाबतीमध्ये सैन्याच्या कारवाईच्या संदर्भामध्ये वारंवार प्रश्न उपस्थित करत होते. वारंवार असंख्य गोष्टीमध्ये तिथे दवाखाना कसा तयार केला गेला, तो दवाखाना म्हणजे तिथं जेव्हा मोदींनी भेट दिली. म्हणजे तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात घ्या, भाजप संघ हे मोदीची काय आणि कशी बाजू घेतील तो वेगळा विषय. एक सर्वसामान्य पातळीवरती नागरिक म्हणून कोणीही आपण आपल्या देशाच्या सैन्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. तर या सैन्याच्या मानसिकतेचं खच्चीकरण करण्याचं काम केलं. कलकत्त्याहून सेनेची 1 बटालियन तिकडे निघालेली आहे आणि ते दिल्ली काबीज करायला निघाल असा आरोप करणारे हे सगळे विरोधी पक्ष आणि पुरोगामी आणि काँग्रेस पक्ष होता. वास्तविक भारताच्या स्वातंत्र्यापासून आज तागायत कधीही लष्कराने राज्यसत्ता प्रत्यक्ष ताब्यात घेतलेली नाहीये. तशा हालचाली सुद्धा झालेल्या नाहीयेत. इतकंच नाही, सेनाधिकारी जे राहिलेले आहेत त्यांनी नंतर का होईना पण राजकारणामध्ये आले आणि काही प्रमुख भूमिका बोलले, काही किरकोळ अपवाद वगळता असं घडलेलं नाहीये. भारतामध्ये
अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सरकार कुठलंही असो, ह्याच्यामध्ये मोदी सरकार किंवा अटल बिहारी वाजपेयी किंवा काँग्रेसची सरकार किंवा मधल्या काळातली बाकीची सरकार, हा कुठलाही विषय नाही. सरकार कुठलंही असो, भारतासारख्या देशामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सेनेनं सातत्यानं त्यांचा विषय, त्यांचं काम, त्यांची निष्ठा ही सातत्यानं सिद्ध केलेली आहे. आणि आपले उलटं राजकीयच तुमचे आदेश आणि बाकीची कमतरता येते म्हणून आपल्याला पाय मागं घ्यावा लागतो, हे आपल्याला सिद्ध झालं. म्हणजे सिमला कराराच्या नंतर सुद्धा POKमध्ये जे आपले कैदी होते अडकलेले, त्यांच्या बाबतीमध्ये इंदिरा गांधींनी पण नंतर कसं बोटचेप धरून ठेवलं, हा आरोप आता माजी सैन्याधिकारीच करतायत. या पार्श्वभूमीवरती जेव्हा काँग्रेसनी रावतांचं कटआउट उत्तराखंडमध्ये निवडणुकीच्यासाठी वापरलं म्हणून त्याच्यावरती आक्षेप घेतला जात आहे. सर्वसामान्य लोकांची भावना आपल्या सैन्याची पाठराखण करण्याचीच आहे, तीच राहिलेली आहे. कायमस्वरूपी भारतामध्ये सैन्याबाबतीत, सैन्य दलाच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या धोरणांच्या बाबतीमध्ये आदरच राहिलेला आहे, श्रद्धाच राहिलेली आहे. पण काँग्रेसनी ह्याच्या नेमकं उलट त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि आता मतांसाठी त्यांचं कटआउट वापरत आहेत. हे ओळखून म्हणूनच आम्ही ते शीर्षक तसं दिलेलं आहे की तुम्ही वापरतायत रावतांचं कटआउट, पण प्रत्यक्षात तुमचंच राजकारण त्यामुळे आऊट झालेलं आहे.